मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हे बघू शकता, आपलं दारातलं नारळाचं झाड आहे. तर आता आज आपण काय बनवणार आहे, तर आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथं मी पहिलं कढई गरम करून घेतली. मग त्याच्यामध्ये मी तीळ भाजून घेतले, पांढरे तीळ, त्यांना चव छान लागते. नंतर मी ते एक खोबरं म्हणजे अख्खा नारळ किसून घेतला, त्याचं हे खोबरं. आणि ते परतण्यासाठी मी त्याच्यात थोडंसं तूप टाकलं. तूप टाकून मस्तपैकी एकजीव करून घेतलं. त्यानंतर ते मगाशी भाजलेले तीळ आणि गूळ हे दोन्ही मिक्स करून एकजीव करून गुळाचं म्हणजे पूर्ण पाक होस्तवर मी ते परतून घेणार आहे. आणि ते परतून घेतले की त्यात थोडीशी इलायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली, तर इलायचीची पूड टाकायची. अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे. कणिक म्हणून मी ठेवली होती. आता ते कणकेचे छोटे छोटे गोळे करून मी ते मोदक तयार करून घेते. तर मोदक तयार करायला म्हणजे असं काही खास नव्हतं. घरात नारळ पण होते, झाड आता घरचं असल्यामुळं मला तेवढ्या नारळाचं काय करायचं, तर मग चला मग थोडेसे मोदक बनवूया म्हणून मग ही मोदकाची तयारी साध्या सिंपल पद्धतीने एकदम मोदक बनवते मी. तर प्रत्येकाची मोदक बनवायची पद्धत ही वेगळी असते. कोण तांदळाच्या पिठाचं बनवतं असं, तर पण मी गव्हाच्या पिठाचेच बनवते, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, खायला पण एकदम छान लागतात. पण आज मी मोदक कुकरमध्ये करते. पण आपल्या वड्याच्या चाळणीमध्ये मोदक एकदम सुरेख बनतात.